स्वामींच्या कृपेने आज एक खूपच सुंदर सत्य समजून घ्या. जसं एखादा माणूस रोज थोडं थोडं करून आपली आर्थिक बचत वाढवत राहतो, तसंच रोज फक्त 10-15 मिनिटं शांतपणे श्री स्वामी समर्थ असं हाताने लिहित राहिलो तर ते होतं एक अदृश्य पुण्यसंचय, एक नामधन बँक बॅलन्स. हा बॅलन्स कुठे दिसत नाही, पण तो आपल्या आत्म्याच्या खात्यात जमा होत राहतो. आणि जेव्हा आयुष्यात अंधार येतो, संकट येतं, अपयश येतं, तेव्हा हेच नामधन आपल्याला वाचवतं. म्हणूनच आपण स्वामी सेवेकरांनी रोज कमीत कमी 108 वेळा श्री स्वामी समर्थ हे नाव लिहायचे ठरवले पाहिजे. लिहा, कारण हे नामधन आपल्याला स्वामींच्या चरणाशी जोडतं. लिहा, कारण हेच आपलं खरं पुण्य आहे. स्वतःवर संयम आणि स्वामींवर विश्वास ठेवा. जय जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, जय श्री स्वामी समर्थ. 3 वर्षापूर्वी आम्ही एक उपक्रम सुरू केला होता. काही आर्थिक व वैयक्तिक अडचणींमुळे तो उपक्रम जास्त वेळ सुरू राहू शकला नाही. पण आता आम्ही एका नवीन कल्पनेसोबत तोच उपक्रम परत सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. आशा आहे ह्या वेळेस ह्या उपक्रमाला तुमचा भरभरून प्रतिसाद मिळेल. जय श्री स्वामी समर्थ. संतांना खूप खूप आनंद होत आहे की गेल्या 3 वर्षापासून ग्रुपामधील सेवेकरी ज्या उपक्रमाची आतुरतेनं वाट पाहत होते त्या उपक्रमाचे काम पूर्ण होत आहे. आणि आज गुरुवारच्या शुभ दिवशी स्वामी नाम बँक ही वेबसाईट नव्यानं लॉन्च होत आहे. डिस्क्रिप्शन मध्ये वेबसाईटची लिंक दिली आहे. सेवेकऱ्यांनी लवकरात लवकर ह्या पवित्र वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करावी. आजपासून ते दसऱ्यापर्यंत पहिली बॅच नोंदणी होणार. या बॅचमध्ये फक्त 500 फॉर्म ठेवण्यात आले आहेत आणि त्यातील पहिले 100 फॉर्म हे दिवाळीमध्ये पाठवल्या जाणाऱ्या भेटवस्तूसाठी निवडले जातील आणि त्यांचं नाव वेबसाईटवर शो करण्यात येऊन भेटवस्तू त्यांच्या पत्त्यावर पाठवल्या जातील. भेटवस्तू म्हणजे स्वामींची सुंदर प्रतिमा आणि अजून ही काही आध्यात्मिक वस्तू इत्यादी. ह्या उपक्रमाची सगळी माहिती तुम्हाला वेबसाईटवर मिळेल. स्वामी नाम बँकेच्या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजेच श्री स्वामी समर्थ नाव जास्तीत जास्त लिहून ईश्वर प्राप्तीचा आनंद घेणं व आपले स्वामी नामधन व पुण्य साठवून ठेवणं हा आहे. पृथ्वीचं 4 युगात विभाजन केले आहे: सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. प्रत्येक युगात ईश्वर प्राप्तीची वेगवेगळी शैली पद्धत आहे. सतयुगात तपश्चर्या, तप केल्याने ईश्वर प्राप्ती व्हायची. त्रेतायुगात यज्ञ केल्याने ईश्वर प्राप्ती व्हायची. द्वापर युगात प्रार्थना केल्याने ईश्वर प्राप्ती व्हायची आणि कलयुगात नामस्मरणानं ईश्वर प्राप्ती होते. म्हणून आम्ही ह्या उपक्रमाद्वारे एक छोटासा प्रयत्न केलाय ज्यानं सर्व सेवेकऱ्यांना ईश्वर प्राप्तीचा आनंद घेता येईल. आपण स्वामी सेवेकऱ्यांनी जमेल तेवढे स्वामी नामलेखन करून आपले स्वतःचे स्वामी नामधन साठवून ठेवावे, जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला पुण्याईची गरज भासेल तेव्हा हेच स्वामी नामधन आपल्या कामी येणार आहे. स्वामी नाम बँकच्या पवित्र वेबसाईटला भेट देऊन तुम्ही तुमच्या घरी श्री स्वामी समर्थ नाम लेखन करण्यासाठी स्वामी नाम बँकेची लेखन वही मागवू शकता. आधी आपण ह्या उपक्रमाबद्दल जाणून घेऊ. या उपक्रमाचे नाव स्वामी नाम बँक असे आहे. या उपक्रमानुसार तुम्हाला ऑनलाईनद्वारे स्वामी नाम लेखन वही ऑर्डर करावी लागेल. ऑर्डरची पुष्टी झाल्यास पोस्टाद्वारे तुमच्या घरी 1 महिन्यासाठी 2 लेखन वह्या पाठवल्या जातील. म्हणजेच एक लेखन वही 15 दिवस चालेल
आणि दुसरी लेखन वही 15 दिवस चालेल. आपल्याला दररोज या लेखन वहीत 108 वेळा श्री स्वामी समर्थ नाम लेखन करता येईल. अशा प्रकारे आपल्याला जितकी वर्ष नाम लेखन करण्याची इच्छा असेल तितकी वर्ष आपण लेखन करू शकतो. याच नामलेखन वह्या तुमचे धन किंवा पुण्य असणार आहे. तुमच्याकडे जास्तीत जास्त नामलेखन वह्या गोळा झाल्यावर तुम्ही त्या वह्या आम्हाला आमच्या पत्त्यावर पाठवू शकता. तुमचे हे स्वामी नामलेखन धन श्री अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या मंदिरात नेऊन स्वामींच्या चरणांना स्पर्श करून परत आणले जाईल आणि आमच्या कार्यालयात संग्रहित केले जाईल. जर एखाद्या मंदिराची, तुमच्या घरची किंवा इतर पवित्र कार्यासाठी तुम्हाला जेव्हा कधी या स्वामी नाम धनाची गरज लागली तेव्हा हे धन तुम्ही कधी पोस्टाद्वारे मागवू शकता. जय श्री स्वामी समर्थ. लेखन वहीसाठी आकारलेल्या रक्कमेचे 5 भाग केले जातील. पहिला भाग वही प्रिंटिंग इत्यादीसाठी वापरला जाईल. दुसरा भाग एवढे सगळे स्वामी नाम धन टेम्पोमध्ये अक्कलकोटला घेऊन जाण्यासाठी आणि परत आणण्यासाठी वापरला जाईल. तिसरा भाग ज्या कार्यालयात स्वामी नाम धन संग्रहित केले जाते त्या कार्यालयाच्या लाईट वगैरे इत्यादीच्या खर्चासाठी वापरला जाईल. चौथा भाग श्री स्वामी समर्थांच्या नावाने गरिबांना अन्नदान करण्यासाठी वापरला जाईल. पाचवा भाग जर कधी आपल्या या उपक्रमातील स्वामी भक्ताला खूप अडचण व संकट असल्यास त्यांना आर्थिक मदत करण्यात वापरला जाईल. जय श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी सेवेकऱ्यांना विनंती आहे की कृपया जास्तीत जास्त स्वामी नाम लिहा आणि आपल्या मित्रांना, कुटुंबियांना आणि इतरांना स्वामी नाम लिहिण्यास प्रेरित करा. भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा सर्वांवर असो. जय श्री स्वामी समर्थ. आता आपण जाणून घेऊ की ह्या उपक्रमाला नक्की काय काय अडचणी आल्या होत्या. या उपक्रमाचे उद्दिष्ट कमीत कमी 5 ते 10 हजार सेवेकऱ्यांना जोडून सर्वांना स्वामी नामात भिजवून त्यांचे अंतरात्मे स्वामीमय करण्याचे होते. पण फक्त हे 61 सेवेकरीच या उपक्रमाला जोडले, ज्यांची नावे ह्या प्रकारे आहेत. जोडलेल्या ह्या 61 सेवेकऱ्यांनी तर आपले स्वामी कर्तव्य पार पाडले, पण अनेक सेवेकऱ्यांनी ह्या उपक्रमाला दुर्लक्ष केले आणि ह्या उपक्रमा मागील ध्येयाला समजूच शकले नाही. सुरुवातीला ह्या उपक्रमात असे ठरले होते की स्वामी नाम लेखन वह्यांसाठी 501 रुपये आकारले जातील. पण हे सगळ्यांनाच शक्य होऊ शकणार नाही असे लक्षात आले असता आता वहीसाठी 501 रुपये आकारले जाणार नाही, आता फक्त 151 रुपयेच आकारले जाईल. पण ह्यासाठी रजिस्ट्रेशन करणे हे बंधनकारक असेल. रजिस्ट्रेशन केल्यावरच तुम्हाला तुमचा ID कार्ड आणि ID नंबर मिळेल. त्या ID नंबरनुसार वह्या तुमच्या पत्त्यावर पाठवल्या जातील आणि त्याच ID नंबरनुसारच तुमचे स्वामी नामधन कार्यालयात संग्रहित केले जाईल. तर मग ठरले. यावेळेस आपण स्वामी सेवेकरी परत त्याच जोमाने हा उपक्रम सुरू करण्यास हातभार लावून आपले स्वामी कर्तव्य पूर्ण करू. आणि हो, हे जे रजिस्टर्ड 61 सेवेकरी आहेत त्यांना परत रजिस्ट्रेशन करण्याची काही गरज नाही. त्यांचे नाव, नंबर, पत्ता आणि ID कार्ड आमच्याकडे सेव आहेत. ज्याची नावे पांढऱ्या पट्टीत आहेत त्यांना 1 महिन्यासाठी 2 वह्या, तर ज्यांची नावे निळ्या पट्टीत आहेत त्यांना 2 महिन्यासाठी 4 वह्या त्यांनी दिलेल्या त्यांच्या पत्त्यावर पाठवल्या जातील. जय श्री स्वामी समर्थ. आता राहिले बाकीचे सेवेकरी ज्यांना ह्या उपक्रमाबद्दल आजच कळले, त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये रजिस्ट्रेशन लिंक देण्यात आली आहे. तुम्ही त्या लिंकवर रजिस्ट्रेशन करून 1 महिन्यासाठी आपल्या स्वामी नामलेखन वह्या आपल्या घरी मागवू शकता आणि आपले स्वामी कर्तव्य पूर्ण करून या उपक्रमाला आपला मोलाचा हातभार लावू शकता. जय श्री स्वामी समर्थ. डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही व्हॉट्सॲप लिंक सुद्धा दिली आहे, जेणेकरून ह्या ग्रुपला जुळून आपल्याला ह्या उपक्रमाबद्दल सगळ्या अपडेट्स प्राप्त करण्यास सोपे जाईल. जय श्री स्वामी समर्थ. आशा आहे तुम्हाला हा उपक्रम नक्की कसा आहे हे नीट समजले असेल. आणि हो, विशेष म्हणजे रजिस्ट्रेशन केल्या केल्या कृपया मला लेखन वही नाही मिळाली, माझी लेखन वही कुठे आहे, खूप वेळ झाला रजिस्ट्रेशन करून, तुम्ही फसवले मला, माझे पैसे परत करा, हे असले काहीही कमेंट्स करू नका. ही मनापासून सर्व सेवेकऱ्यांना नम्र विनंती आहे. कारण ह्या अशा उपक्रमाला चालवायला वेळ लागतोच. उपक्रमासाठी पाहिजे तेवढी लोक गोळा होण्याची वाट पाहावी लागते. सर्वांचे ID कार्ड बनवावे लागतात. बुक प्रिंटिंगसाठी वेळ लागतो. प्रत्येकाला ID नंबर देण्यास वेळ लागतो.
प्रत्येकाच्या पत्त्यावर पोस्टाद्वारे वह्या पाठवायला वेळ लागतो. अजून खूप कामे असतात, म्हणून स्वतःवर संयम ठेवा. लेखन वह्या तुमच्या घरी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर बरोबर येतील. अजून काही प्रश्न असल्यास व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा करता येईल. जय श्री स्वामी समर्थ. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करून सुद्धा तुम्ही एक प्रकारची स्वामी सेवा करू शकता. म्हणून कृपया लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करून ह्या आपल्या चॅनलला सपोर्ट नक्की करा. एकदा सर्व स्वामी सेवेकरी मिळून बोलू. जय श्री स्वामी समर्थ.